परतुंडे. माझं नाव आहे स्वरा राजगुरू. मी आता तुला प्रश्न विचारणार आहे. तुमच्या काळात काय काय होतं की मी आज तुला प्रश्न विचारणार आहे. तुमच्या काळी आधी कशाची दुकानं होती? सगळी दुकान होती. म्हणजे कशाची? भाज्यांची वगैरे सगळी होती? सगळी भांड्याची होती, कपड्याची होती. काय पहिली लोक काय उडत होते ते काय सगळं होतं. स्वस्त होतं बाय. एक आण्याचा गुळ एवढा यायचा, एक आना. आता एक आना नाही कोणी म्हणायचं, एक आण्याचा गुळ एवढा यायचा. आपलं आता हे सोनाचं दुकान आहे का, शियाने दुकान, तिथं आरगाड्यांचं दुकान होतं. आरगाड्याचं दुकान होतं. मग अशी मी तुझ्यावानी असली का, मग म्हातारी म्हणायची जाग आपलं. मग एक आण्याचं गुळ आणि बुकणी, मग एवढा गुळ त्याच्यात चहा, पण त्याला बुकणी म्हणे ते टाकायचं त्याच्यात का, ती एक आण्याचं गुळ एवढा आणायचा, मग एवढा नाही तो चहा करायचा. तेव्हा इतकं स्वस्त होतं. आता काय आधी तुमच्याकडं म्हणजे कोणते प्राणी होते? कोणते प्राणी? अगं काय प्राणी बाय, कोंबड्या, कुत्री बित्री नाही, मांजर बिजर नाही पाळली. कोंबड्या होत्या आणि गाय घेतली होती. तिचं नाव जनी होतं. त्या जनीला पिलू झालं होतं. म्हणजे आता एवढा हांडा आहे ना, ती तुझी आई दूध काढायची, त्याच्यासाठीच घेतला होता. तिचं नाव जनी होतं. गायचं फक्त तिचं काय झालं? ती विकली. तुमच्या काय आधी कसे कपडे घालायचे? अशीच नगवारी साडी आणि माणसं कसे कपडे घालायचे? धोतर नेहरू. तुमची आधी परिस्थिती कशी होती? गरिबी होती बाई, माझी लय गरिबी होती. माझी 4 लेकरं. दुष्काळ पडला होता तेव्हा. दुष्काळ अचानक अशी श्रीमंताची मग परिस्थिती झाली. माझी लेकरं मोठाली झाली, कमवायला लागली, शाळा शिकली, सगळी नोकरीला लागली. तेव्हा एकटा त्यांचा बाप होता. 4 लेकरं, 4 मुलं आणि एक तर मुलगी वारली माझी, कोणी घोडेगावची आहे. 5 लेकरं. म्हणजे कामधंदा किती करायचा, घायपात करायचं. घायपात म्हणजे तुम्हाला काय माहिती, असं लांब पानं डोंगरावून आणायची. माझा मधुकर आणि माझा रघुनाथ शिवलं श्यामाचा डोंगर आहे का, त्या डोंगरावर म्हशी घेऊन यायचे दोघं भाऊ. घायपात करायचं. कोणती कामं करायची? म्हणजे ते खरड्या फिरवायची, माझी लेकरं वाजवायची बी, शाळा शिकायची. ते काहीतरी मी ऐकलं होतं ते पोत. अगं ते पोत नाही, तीच नाही, आपलं पिशव्या खोलायचं. पण आम्ही घायपात करायचो. त्याची चराट, कासरा, मुरकी, सौंदर, नाडा हे करायचो. मराठ्यांची चराटा आटायचो. मराठ्यांची म्हणजे मग त्यांना द्यायचं. मग आम्हाला मराठी काय करायचे, त्यांची चराटा आटली ना, मग शेतात जायचं. मग आम्हाला पेंड्या द्यायचे. पेंड्या म्हणजे बाजरीच्या कणसाच्या पेंड्या ते द्यायचे. आणि ते आम्ही घरी आणायचो. कणसं खुडायची, बाजरी, घरगुती बाजरी आम्ही करायचो घरी. त्यांनी पेंड्या दिल्या ना, मग ते आम्ही त्याचं घरी करून खायचो. सगळं भेटायचं आम्हाला. गहू भेटायचे, बाजरी भेटायची, सगळं भेटायचं. झालं का